झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतंय की तुम्ही तुमची भूमिका बरोबर होती. तर शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे. त्यातनं त्यांना शिकवणूक मिळू द्या, मग बघू. त्यांच्या त्यांच्या अरे मला उत्तर तर देऊ द्या. त्यांच्या मी म्हटलं ना, अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, त्या अनुभवाच्या गुरुने त्यांना उत्तम धडे मिळू द्या. त्याच्यानंतर ते सुधारले तर बघू आपण. खळखळ बघायला मिळते आहे. ममता बॅनर्जींनी इच्छा व्यक्त नाही की त्यांना नाही पण जेवढं मंत्रिमंडळावरून इकडे खळखळ आहे तेवढी अजिबात इंडिया आघाडीवरच्या नेतृत्वात खळखळ नाहीये. नाही काय एक लक्षात घ्या की नागपूर ही संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. आता ती सगळी होल्डिंग नगरी झालेली आहे आणि या होल्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत, कोण कर्णधार आहेत, कोण आणखीन काय आहेत, नेमकं लोकांना कळतच नाही. आपला भाऊ कोण, दादा कोण आणि कर्णधार कोण, शिल्पकार कोण, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेच जण एकमेकाचा वापर करून घेत आहेत आणि तो त्यांचा प्रत्येकाचा अनुभव आहे. अनेक जण आता मला कोणीतरी विचारलं ना, काही जण तुमच्या संपर्कात आहेत का, नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतंय की तुम्ही तुमची भूमिका बरोबर होती. तर शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे. त्यातनं त्यांना शिकवणूक मिळू द्या, मग बघू. त्यांच्या अरे मला उत्तर तर देऊ द्या. त्यांच्या मी म्हटलं ना, अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, त्या अनुभवाच्या गुरुने त्यांना उत्तम धडे मिळू द्या. त्याच्यानंतर ते सुधारले तर बघू आपण. शब्द हा काही लोकांना दिला होता, परंतु जसा 2019ला तुमच्या सोबत पाळला नाही तसाच या वेळेलाही पाळला गेला नसल्यामुळे काही वेगळी. बघा, मला 2019ला अनुभव हा गुरु मिळाला, आता ह्यांना मिळतोय. उद्धवजी नाराज आहेत, त्यांना मातोश्रीचे दरवाजे पुन्हा मोकळे केले जाणार आहेत. परत तेच सांगेन की त्यांना धडा ते काय शिकतायत त्याच्यावरती ते अवलंबून राहील. पहिले शिकू तर द्या. शिकल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळेल, ते मिळाले की बघू. आता काही जणांना म्हणजे हे खरं खेदजनक आहे, कोणाला मंत्रीपद मिळालं नाही त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा तो बिहार होतोय. आता बिहारच्या नितीश बाबूंनी सांगावं, कारण ते त्यांच्या विरुद्ध बरोबर एनडीए मध्ये आहे. तर नितीश कुमारने सांगावं की बिहारमध्ये असं काय वाईट आहे, आणि यांनी सांगावं की महाराष्ट्र आणि बिहारमध्ये नेमका आणि त्यांचा जे बोलले त्यांचा जावई बिहारमध्येच होता. बस मला वाटतं नाही, मी एवढ्यात नाही जाणार आहे कारण एक मिनिट मला उत्तर तर पूर्ण करू द्या. मी एवढ्यात मार्केटवाडीला जाणार नाही आहे. जरा आणखीन बाकीच्या पण आमच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत इतरत्र महाराष्ट्रामध्ये, कोणाचा काही त्यांच्या शंका कुशंका मांडायचे त्यांना मी भेटतोय. पण एक दिवस मी जरूर जाईन आणि परत एकदा सांगेन की सगळ्यांनी मार्केटवाडीला जाण्यापेक्षा मार्केटवाडीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांच्या भावनेचा आदर करा.